ब्रेक होईल तसं आपण टॉससाठी रिपोर्ट करा. आणि जर एखादा संघ टॉससाठी येत नसेल तर त्या संघाला मात्र पॅनलाइज करण्यात येईल याची नोंद ठेवा. जाऊया मॅचला ऑन केला जातोय. पहिला चेंडू महेश आपल्याला पाहायला मिळतो. इकडे धावचीची संधी निर्माण. फेकी करायची की नाही याच्यावरती क्वेश्चन मार्क होता. ऋग्वेद मात्र होते तयार यष्ट्यानं परंतु इथून जर पाहिलं फेकणं हे थोडंसं खतरेचं खालीण होतं. कारण की इथून जर पाहिलं तर चेंडू रोखला गेला तर ठीक. नाही रोखलं तर पंजा. मात्र पंजा पंचांचा उचलला जाईल. त्यासाठी मात्र इथे फेकी केली नाहीये कृपांजय यांनी. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र होता. परंतु इकडून जर पाहिलं महेश अनुभव आणि अनुभव खूप काही सांगून जात असतं आणि तोच अनुभव आता इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना महेश इथून पाहिलं बॅटमध्ये संपर्कात नाही आहे चेंडू. गिरकी घेत होता क्रीजवरती. परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट होते. या सिंगल धावेने खातं ओपन होते भाटपाडा संघाचं. 1 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी महेश आपल्याला पाहायला मिळते. खूप सारा अनुभव मात्र त्यांच्या जवळ आहे आणि तोच पिठारा मात्र खोलत असताना जर्मन संघासाठी इथून पाहिलं तर तिसरा चेंडूचा खेळ श्रेयस देव बॅटिंग ट्रॅकवरती. पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र श्रेयस देव राहिलं गेलं होतं. आणि इथून जर पाहिलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न महेश यांचा डॉट बॉल निर्धाव. इकडे जर पाहिला कट केला गेलाय सिद्धार्थ पोहोचणार की नाही क्षेत्रक्षण पाहिलं गेलं. 3 क्षेत्रक्षक इथे पाहायला मिळत होते ऑफसाईडच्या रिझम मध्ये आणि त्या तिन्ही क्षेत्रक्षकांना बीट करत असताना चेंडू मात्र क्लिअर होते बाउंड्री लाईनला. सीमारेखा पार चौकार. नक्कीच खूपच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. श्रेयस देव यांच्या बॅटमधनं संयमता फार महत्वाची असते आणि ती संयमता ठेवत असताना जबाबदारीचा ओझं मात्र घेतला आणि इथून जर पाहिलं चेंडू हातामध्ये गॅदर करणं फार गरजेचं होतं. त्याच्या अगोदर यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या होत्या कृपांजय यांच्याकडनं आणि इथून धावचीची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट होती. धावसंख्या धावफलकावरती तपासून पाहिली तर स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय 6 धावेवरती. शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल बाकी आहे. जसा शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल रिमाइनिंग असणार आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च केल्या जाणार महेशच्या माध्यमातून की मयूर मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ओमकार संघ आणि नवदीप संघ या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया इकडून जर पाहिलं खूपच चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. मी मगाशी म्हटलं होतं की शेवटचा चेंडू आक्रमण चढवला जाणार आणि सिद्धार्थ यांच्याकडनं खूप चांगलं एफर्ट लावलं गेलं आणि चेंडूला रोखलं गेलं. डॉट बॉल आणि षटक क्रमांक इथून पहिलं होते समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या धावफलकावरती पाटपाडा संघ बघतोय बिनबाद जिंदाबाद 6 धावा. रव्या इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होते गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल सारखी गोलंदाजी होईल का? तर इथून जर पाहिलं बॅटिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज श्रेयस देव. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती विशालकडनं 6 चेंडूंची जबाबदारी मात्र खांद्यावरती दिली गेली आहे. ते 6 चेंडू मात्र कोणत्या लेंथ लाईनवरती मात्र मेंटेन ठेवतील आणि इकडून जर पाहिलं करारात मॅच केला होता परंतु बाउंड्री लाईन पासून थोडंसं लांब राहिलं गेलं. सिंगल धाव सिंगल झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 7 ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती 1.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांचे सामने राहतील याची नोंद ठेवा प्रत्येक संघाने आणि इथून जर पाहिलं दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण पाहतोय. या सामन्यातील विजेता संघ पाहायला मिळेल पुढच्या फेरीमध्ये मजल मारताना. आपण पाहूया पुढचा चेंडू. इकडून जर पाहिलं तर इन टू द गॅप दोन्ही क्षेत्ररक्षक बीट चेंडू मात्र फरार. बाउंड्री लाईनला क्लिअर होत असताना चौकार 4 धावा.
पाहूया इथून मात्र आक्रमण चढवलं जातंय फलंदाज मयूरच्या बॅटमधनं. मयूर सुद्धा 4 चेंडू 5 धावा, श्रेयस सुद्धा 4 चेंडू 5 धावा अशी फलंदाजी राहिली गेली आहे. तुम्ही पाहूया पुढचा चेंडू घेऊन. म्हणून जर पाहिलं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला रोखलं गेलंय. समोरच्या रिझामध्ये खेळण्याचा प्रयत्न होतं मयूर यांचं. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि टोटली 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. म्हणजे 9 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. टोटल 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किती धावा कंप्लीट केल्या जाणार बाटपाडा संघाकडनं. इकडून पाहूया संदेशकडनं काही कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. तर पंच मात्र पाहणी करतील. इथून पंचांना मात्र थोडंसं डाऊट आहे. तर पंच मात्र रेफरल घेत आहेत थर्ड अंपायरचं आणि इथून पाहणी केली जाईल. इथे, इथे. फेअर डिलिव्हरी असेल. इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणि नोंद ठेवायचं आहे, कोणत्याही संघासाठी मात्र रेफरल नसणार आहे. फक्त पंचांना जर डाऊट असेल, तर पंच मात्र रेफरल घेऊ शकतात. याची नोंद ठेवा. आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 11 वरती मात्र पाहायला मिळते. सॉरी क्षमस्व असेल 12 धावा स्कोर कार्डवरती 4 चेंडूचा टोटल खेळ समाप्त झालाय. 5व्या चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज विशाल पाहायला मिळते. इथून जर पाहिलं चेंडू सोडला गेलाय. चेंडू सोडला गेला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 13 धावा इथे कंप्लीट होतील. इथून जर पाहिलं खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. श्रेयस दवे यांच्या बॅटमधनं फलंदाज बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार गॉन. तरी असं थोडंसं स्पीडअप करत जा विनंती असेल. आपण आयोजक संघ आहात. इथून जर पहिला मॅचला ऑन करतोय पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकांवरती पाहायला मिळते 13 धावा. शेवटचा चेंडू इथे मात्र रिमाइंडिंग असेल. लास्ट बॉल रिमाइंडिंग आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज विशाल, फलंदाज न्यूमॅन आपल्याला पाहायला मिळते. प्रणित खूपच चांगला स्ट्रोक परंतु धावा मिळणार फक्त सिंगल. खूपच चांगला फटका मात्र पाहायला मिळाला होता प्रणितच्या बॅटमधनं परंतु सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावाने षटक क्रमांक पहिलं इथे होते समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीत सॉरी दुसरं षटक समाप्त झालंय आणि या दोन षटकांच्या अखेरीत धावसंख्या धावफलकांवरती पाहायला मिळते 14 धावा. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धावफलकांवरती 14. शेवटचं षटक येणं बाकी आहे. 1 विकेटचा लॉस झालाय बाटपाडा संघाला श्रेयस देवच्या रूपानं. तर इथून जर पाहिलं प्रणितच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 चौकार जर आले तर कट्टा बॉईज ग्रुप यांच्याकडनं मात्र ₹500 कॅश प्राइज असेल 500. तर इथून जर पाहिलं टोटल 6 चेंडूचा खेळ मॅन ऑफ द मॅच मागचा मॅचचा गोलंदाजीमध्ये 3 विकेट. पाहूया समोर हरिभाऊ संघ होता यावेळी बाटपाडा संघ आहे आणि इकडे पहिला विकेट येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काही कमालीची गोलंदाजी करताना
गोलंदाज कृपांजय आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जुने जाणते खेळाडू आहेत. आपण पाहिलं असेल साई गणेश संघ जेव्हा अनेक स्पर्धा बाहेर मात्र खेळण्यासाठी जायचा, तेव्हा त्या संघामध्ये एक जबाबदारीचा खेळ मात्र असायचं. कृपांजय आपल्याला पाहायला मिळायचे त्या संघामध्ये खेळताना आणि यावेळी त्या जबाबदारीचं घरच्या जबाबदारी वाढल्या गेल्या आणि त्या जबाबदारीला मात्र तोड देत असताना क्रिकेटपासून थोडंसं लांब राहिलं गेलं आणि आता मात्र जर पाहिलं तर जर्मन संघ आणि त्या संघासाठी घरच्या संघासाठी मात्र खेळ करत असताना न्यू मॅन आपल्याला पाहायला मिळेल. जन्मेश फलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात प्रणित गॉन झालाय. आता मयूर मेर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. इकडून जर पाहिलं खूपच चांगला स्ट्रोक गॅप शोधलाय आणि इथून जर पाहिलं तर विशाल यांच्या गॅप मधनं चेंडू क्लिअर होत असताना बाउंड्री लाईनला सीमारेखा पार चौकार. आणि इथून जर पाहिलं तर चौकार पाहायला मिळाला आणि चौकारनं धावसंख्या धावफलकावरती फ्लाय होताना पाहायला मिळते 18 धावा. आणि पुन्हा एकदा जाओ लेके आओ मयूर मेर यांची बॅट मात्र आता बोलताना दिसते. कॅश प्राइज लावलं गेलं होतं प्रणितसाठी, परंतु इथून मयूर मात्र काम करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय. ते म्हणजे विशाल. विशालला मात्र पाहिलं जातंय त्याच रिझनमध्ये ज्या रिझनमध्ये विशाल पाहायला मिळतोय त्याच रिझनमध्ये चौकार नोंदवला जातोय. आणि हे मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये चाललंय आणि इथून जर पाहिलं आता गोलंदाजीमध्ये उपांजयला मात्र चांगलं काम करावं लागेल. गोलंदाजी चांगली हाताळावी लागेल. इथून कमबॅक करावं लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. परंतु इथून जर पाहिलं लेंथ लाईनमध्ये बदल करण्याच्या प्रयत्नात व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अव्वल धावा खर्च होते. आता गाडी मात्र वेगाने चालली आहे. सुसाट चालली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती 23 23 धावा पाहायला मिळतायत स्कोर कार्डवरती. 2 आणि 3 हे मात्र कॉम्बिनेशन राहिलं गेलंय. स्कोर कार्डवरती इथून पुन्हा एकदा लेंथ लाईनमध्ये बदल. व्हाईट बॉल 24 धावा. आता मात्र एक फायटिंग स्कोर जो हवा होता भाटपाडा संघाला, तो फायटिंग स्कोर मात्र मिळालाय. आता इथून जर पाहिलं तर गोलंदाजानं मात्र चूक केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर जरूर मागे जे काही घडलंय त्याच्यावरती लक्ष न ठेवता पुढे काय घडवायचं याच्यावरती लक्ष ठेवत असताना मयूरच्या बॅटमधनं काही कमालीची खेळी राहिली गेली आहे. चौकार, चौकार आणि चौकार हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि फलंदाज मयूर हे मात्र आक्रमक, आक्रमक आणि आक्रमक बनून राहिले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. तिन्ही चौकार विशालला मात्र बीट करणार आहे आणि विशाल हा मात्र क्षेत्ररक्षक निवडला गेला. आता इथून धावफलक जर आपण तपासलं तर 28 धावा तब्बल 4 चेंडूचा खेळ खर्च झालाय आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये पुन्हा एकदा विशालला निवडण्याचा प्रयत्न होता. जन्मेश अगोदरच क्रीज सोडल्या आणि धावचीतच्या स्वरूपात गॉन. शेवटचा चेंडू आहे 28 धावा. तब्बल स्कोर कार्डवरती पाहायला मिळतायत. इथून जर सिंगल धाव आली तर 30 धावेचा टार्गेट. इथून जर डॉट बॉल आला तर 29 धावांचं टार्गेट राहील. पाहूया काय घडेल, काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये मगाशी ही कॉलिंग केली होती, की टॉससाठी येणं अनिवार्य आहे. ओमकार संघ, नवदीप संघ. जसा इनिंग ब्रेक होईल आपण टॉससाठी रिपोर्ट करा. सिंगल धाव येते आणि षटक क्रमांक 3 होते समाप्त. 29 धावा धावफलकावरती आणि 30 धावांचं लक्ष इथे उभारलं जातंय जर्मन संघासमोर. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 10ची सरासरी गाठायची आहे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. तर यायचंय आपण ओमकार संघ आणि नवदीप संघ आपण टॉससाठी रिपोर्ट करा. जर दोन्ही संघाचा कोणताही प्रतिनिधी येत नसेल तर आपलं षटक कमी करण्यात येईल. जर एक संघ कोणताही समोरचा येत नसेल तर त्या संघाचा चेंडू कमी करण्यात येतील, धावा कमी करण्यात येतील. ह्याची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्यायची आहे. नवदीप संघ आणि ओमकार संघ.
तर जाऊया टॉस केला जातोय दोन संघामध्ये. एका बाजूला नवदीप संघ आणि दुसऱ्या बाजूला ओमकार संघ. टॉस केला जाईल दोन्ही संघामध्ये. नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर येस पण पाहायला मिळतायत दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचले गेले. टॉस करून घ्यायचे दोन्ही संघामध्ये. एका बाजूला नवदीप आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. ग्रामीण भागातील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतायत. आजचं फॉर्मॅट जर आपण पाहिलं टोटल 24 संघ ग्रामीण विभागातनं मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आयुष्य आपल्याला पाहायला मिळतायत. आज कॅमेरामॅनचा रोल करणार आहेत मला तरी वाटतंय. कारण की आपण त्यांना पाहिलंय ॲज अ स्कोररच्या भूमिकेत असतात. मॅन्युअल स्कोरिंग मात्र त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर डिजिटल स्कोरिंग हे मात्र ते करत असतात. पागधरे नेटवर्कच्या माध्यमातून त्याचबरोबर कुंभार ब्रदर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून मात्र ते कार्य निभावलं जात असतं आणि बंटी कुंभार्स आपल्याला पाहायला मिळतायत कॅमेरामॅनच्या रोलमध्ये. येस टॉस केला जातोय दोन संघामध्ये आणि टॉसचा कॉल मात्र जातोय तो म्हणजे नवदीप संघाकडे आणि नवदीप संघ मात्र टॉस विन होतोय. जसा शेवटचा टप्पा मात्र मॅचमध्ये पोहोचेल तसा आम्हाला निर्णय पोहोचवा नवदीप संघ. संदीप अँड टीम येस ओके क्षेत्ररक्षण येस थँक यू सो मच. इथून निर्णय पोहोचवला गेलाय नवदीप संघाकडनं. संदीप म्हणतायत की आम्ही क्षेत्ररक्षण घेतोय. प्रथमतः स्वीकारलं गेलंय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलं गेलंय ओमकार संघाला फलंदाजीसाठी. परंतु इथून जर पाहिलं तर पारडं उलटं झालंय. कारण की पहिल्या 2 मॅचमध्ये क्षेत्ररक्षण घेणाऱ्या संघाला मात्र बेनिफिट होता. परंतु यावेळी भाटपाडा संघाने काहीतरी बदल करून दाखवलाय. या स्पर्धेमध्ये इथून जर पाहिलं काही कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. पहिला चेंडू समोरच्या रिझामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथून कमालीचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या रिझममध्ये पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. अमय यांच्या माध्यमातून राहिलं गेलं. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू रोखला गेलाय. नक्कीच मॉन्स्टेकच्या फलंदाजाला मात्र चेंडू लागतोय आणि इथून पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळते. निर्धाव चेंडू, निराश, हताश, हतबल हे पाहायला मिळते. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण इथून जर पाहिलं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आलेले आहेत. इथून जर पाहिलं जागा बनवली. अगोदरच मन बनवलं प्रणितनं, की फटका मात्र पॉइंटच्या रिझममध्ये खेळला जाणार आहे. परंतु आपली जागा मात्र सोडली गेली आणि त्याच जागेवरनं मात्र चेंडू निघून जातोय. बाउंडरी लाईनला क्लिअर करतोय चौकार. 4 धावा. चौकार आणि चौकार पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू 2 डॉट आले होते. त्यानंतर थोडंसं प्रेशराईज होता फलंदाज सिद्धार्थ. इथून चौकार येतोय. थोडंसं प्रेशर क्लिअर होतोय. प्रति ओव्हरमध्ये 10 ची सरासरी गाठायची आहे. जर्मन संघाला 30 धावेचं लक्ष्य आहे. इथून 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा कंप्लीट. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये ते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. निशान किती धावांचा खर्च उचलतोय ह्याच्यावरती तेवढंच लक्ष असेल. पाहूया. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरनं पुन्हा एकदा गोलंदाज निशान त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय. परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. धाव घेण्याचा कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतं. कॉलिंग, कॉलिंग आणि कॉलिंग फार महत्वाची असते. येस, नो, वेट ह्या 3 गोष्टींचा फार महत्व असतो. मी मगाशीही म्हटलंय, आताही म्हणतोय, पुन्हाही म्हणत राहणार. कारण की दोन्ही बॅटर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतात, दोघांमध्ये नजरेचा खेळ फार महत्वाचा असतो. दोघांमध्ये बोलणं हे फार महत्वाचं ठरत असतं. इथून जर पाहिलं तर दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. त्याच्यामुळे मात्र धाव घेणं कठीण झालं. आणि इथून खतरे की घंटी बज रही है पर सिद्धार्थ इथे जेलचीटच्या स्वरूपात मात्र बाद झाला असता, परंतु जेल सुटला गेला अमयकडनं. जेल सुटल्याबरोबर धावचीतची ही संधी मिळाली. परंतु धावचीतच्या संधीमध्ये सुद्धा इथे धावचीतची संधी गमावली आहे. सिंगल धाव कंप्लीट होते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 5 धावा आणि शेवटचा चेंडू रिमाइनिंग असेल. लास्ट बॉल रिमाइनिंग 5 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतायत. पाहूया. इकडून जर पाहिलं तर डॉट बॉल आणि डॉट बॉल आणि डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं खलास होतोय आणि इथून 6 चेंडूंचा खेळ. आता टेन्शन
आणि टेन्शन देऊन जातोय जर्मन संघाला. कारण की 6 चेंडूमध्ये 5 धावांचा खर्च आणि इथून थोडंसं प्रेशर आहे आणि टेन्शनचा माहोल आहे जर्मन संघावरती. कारण की इथून जर पाहिलं येणारे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूमध्ये कंप्लीट करायचे टोटल 25 धावा. इथून शक्य आहे की अशक्य आहे? तर शक्य तर सर्वच काही आहे. इथून करण्याची क्षमता मात्र ठेवावी लागेल या दोन्ही बॅटरमध्ये. आता इथून जर पाहिलं सिद्धार्थ आणि आपल्याला दुर्वेश पाहायला मिळतायत. या दोन्ही बॅटरला ती जबाबदारी घ्यावी लागेल. ते काम करावं लागेल. आपल्यातली गुणवत्ता आणि आपल्यातला खेळ इथे साध्य करावं लागेल. आता येणारा षटक, येणारे 12 चेंडू काय देऊन जाणार याच्यावरती नक्कीच क्वेशन मार्क असेल, प्रश्नचिन्ह असेल. परंतु सिद्धार्थ आणि दुर्वेशला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच जबाबदारीनं गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर मेहर. इथून जर पाहिलं तर डॉट बॉल पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. तर प्रत्येक प्रेक्षक वर्गाला ज्यांनी मात्र गाड्या आणलेल्या आहेत, त्यांना निवेदन असेल, प्रत्येक प्रेक्षक वर्ग लक्ष असू द्या. ज्यांनी गाड्या आणल्यात, जे बाहेर पार्किंग केलेले आहेत ना आपण, तर येण्या-जाण्याचा जो रस्ता आहे, तो मात्र इथे ब्लॉक झालाय. तर ज्यांनी गाड्या कसे तरी लावलेल्या असतील, तर त्यांनी गाड्या मात्र व्यवस्थितरित्या लावून घ्यायच्या आहेत. कारण की येण्या-जाणारा मार्ग जो आहे, ज्यांची घरं आहेत, त्यांना घरी गाडी घेऊन जाण्यासाठी मार्ग जो खुला करायचा आहे. प्लीज जर रिक्वेस्ट असेल, जे प्रेक्षक वर्ग आपण सामना पाहण्यासाठी, खेळण्यासाठी आलेत, त्यांनी जे गाड्या बाहेर पार्किंग केल्यात, त्या पण व्यवस्थितरित्या पार्किंग करायचं आहे. इथून जर पाहिलं मिस फील्डचा फायदा होतोय जर्मन संघाला. दुर्वेशच्या बॅटमधनं येतोय कमालीचा चौकार आणि या चौकारानं थोडंसं मात्र इथे आता आक्रोश होतोय. आता आक्रोश होणं फार गरजेचं आहे. कारण की इथून चौकार आलाय म्हणजे मॅचमध्ये करवट येतोय. मॅचमध्ये बदल घडतोय. मॅचमध्ये खूप काही घडताना दिसतंय. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय प्रेक्षक मायबाप वर्गानं, आपण जे गाड्या बाहेर लावलेल्या आहेत, त्या गाड्या व्यवस्थितरित्या लावून घ्यायच्या आहेत. जसं आपण पार्किंगमध्ये सिंगल जसा लावतो तसं गाड्या पार्किंग करा. कारण की अडथळा होतोय. बाहेरील जे गाड्या, जे वाहनं आहेत त्यांना जाण्यासाठी मात्र थोडासा अडथळा निर्माण होतोय. भाटपाडा संघ, आपण यजमान संघ आहात. तर आपण ह्या गोष्टीचा भान ठेवायचं आहे. प्रत्येक संघाला निवेदन आपण केलंय, की टीम मीटिंग ही षटक संपल्यानंतर केली जाणार. तर आपण सुद्धा प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग न घेता षटक संपल्यानंतर टीम मीटिंग करा. इथून मॅचचं इक्वेशन 8 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. 8-16 इकडे फलंदाजानं मात्र मिळालेला एक शॉर्ट ऑफ पुलचा चेंडू मोठा फटका बनवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाज गॉन. इथे जर आपण पाहिलं मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 16 धावा. कंप्लीट करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. इथून मी म्हटलं होतं. कारण की हव्या होत्या 12 चेंडूमध्ये 25. आता मॅच पोहोचली आहे 7 चेंडूमध्ये 16. म्हणजे अशक्य नाहीये आणि शक्यही नाहीये. इथून प्रत्येक गोष्ट आपल्याला सिद्ध करावी लागेल आणि ते सिद्ध होताना दिसतंय. इथे चुका प्रत्येकाकडनं होत असतात आणि प्रत्येकाचा दिवस हा चांगला नसतो. आणि इथून जर पाहिलं तर मॅचमध्ये करवट येते. मॅचमध्ये पुन्हा एकदा बदल घडतोय. इथून मिसफील्ड झाली आहे. क्षेत्ररक्षक निशाण यांच्याकडनं आणि त्याचा लाभ मिळतोय जर्मन संघाला चौकार. म्हणजे आता मॅचचं इक्वेशन जर तपासून पाहिलं, येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये कंप्लीट करायचे आहेत 12. म्हणजे 3 चौकार क्लिअर करायचे जर्मन संघाला. आता 3 चौकार पाहायला मिळतील की नाही याच्यावरती क्वेशन मार्क असेल. तत्पूर्वी मी घेतोय एक छोटासा ब्रेक आणि येतोय पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. धन्यवाद. जाऊया इथून जर आपण पाहिलं तर सिद्धार्थाची सुवर्ण संधी असेल यश ह्यांच्याकडनं.
रिक्षा चालक मालक संघटना. नक्कीच आजची ट्रिप मात्र ते सिद्धार्थ यांना जर बॅक टू बॅक 3 चौकार त्यांच्या बॅटमधनं जरी 3 चौकार कसेही मारले, तरीही त्यांच्याकडनं ₹200 कॅश प्राइज दिला जाणार. इकडून जर पाहिलं तर चुकी, चुकी आणि चुकी. फुल टॉस चेंडू होता. फुल टोल स्वीकारायचा होता. परंतु इथून खराब शॉट सिलेक्शन झाला होता. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. हार्दिक यांच्याकडनं झाली आहे चूक आणि हार्दिकने चेंडू हा जर सोडला असता तर सिद्धार्थ किणी आपल्या डगआउटमध्ये जाताना पाहायला मिळालं असतं. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच कुठेही संपलेली नाहीये. येणारे चेंडू आहेत टोटल 5 आणि 5 चेंडूमध्ये 12 हे मॅचचं इक्वेशन. 5-12 आणि इकडून जर पाहिलं काय कमालीचं क्षेत्ररक्षण. एफर्ट लावलं जातंय. फार महत्वाचा एफर्ट आणि इथून डॉट बॉल मॅचमध्ये रंगत आणते. जन्मेशकडनं काही कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. पण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकाल ज्याप्रमाणे जन्मेशने क्षेत्ररक्षण केलं गेलं. काही कमालीचा स्ट्रोक खेळला गेला तर सिद्धार्थच्या बॅटमधनं. परंतु तेवढंच कमालीचं क्षेत्ररक्षण फील्डिंग एफर्ट पाहायला मिळालं. 4 चेंडू त्या 4 चेंडूमध्ये कंप्लीट करायचे आहेत 12. आता मात्र येतोय चौकार. हार्दिक मात्र होणार बीट. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा होते पलटवार. आता मॅच पोहोचते 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये कंप्लीट करायचे आहेत 8 धावा म्हणजे 2 चौकार. 2 चेंडू आता कव्हर करावे लागतील गोलंदाज श्रेयसला. नक्कीच कॅश प्राइज वाढतंय यश यांच्याकडनं. ₹100 एक्स्ट्रा दिले जाणार. ₹300 कॅश प्राइज असेल. जर हा चौकार नोंदवले 2 चौकार नोंदवले तर सिद्धार्थ याने. इकडून जर पाहिलं तर व्हाईट बॉल. येणारे चेंडू आहेत 3 आणि धावा कंप्लीट करायचे आहेत 7. मॅच मध्ये इथे पलटवार झालाय जर्मन संघाकडनं. सिद्धार्थ जेल सोडला गेला हार्दिककडनं. त्याचबरोबर आपण पहिलाही जेल पाहिला होता. जेल सोडला गेला होता सिद्धार्थ अमईकडनं. हे दोन जेल कुठेतरी मॅच मध्ये रंगत आणतायत. इथून पुन्हा एकदा जर पाहिलं वाईड 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 आणि मॅच मध्ये ₹400 कॅश प्राइज होतं यशकडनं. ही मॅच जर सिद्धार्थ याने जिंकून दिली तर ₹400 कॅश प्राइज मात्र होताना दिसतंय. 3 चेंडू आणि 5 धावेचं इक्वेशन. सॉरी 6च असेल. 3 चेंडू 6 मॅचचं इक्वेशन. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव. एका बाजूला संदीप किणी तर दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ किणी. दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं हार्दिक आता मात्र स्वतःला झोकून दिलंय. आता स्वतःला झोकून दिलंय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहूया धावचीच्या स्वरूपात फलंदाज संदीप गॉन. काय कमालीचं क्षेत्ररक्षण उडता उभा हार्दिक आपल्याला पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये आपण नक्कीच ऑन स्क्रीन पाहू शकाल. काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. नक्कीच ऑन स्क्रीन पाहू शकाल आपण. स्वतःला मात्र आता झोकून दिलं गेलं. इथून नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर होणारा होता. परंतु हार्दिकनं या चेंडूवरती आपल्याला झोकून दिलं आणि मॅचमध्ये आपल्याला बनून राहायचंय. याच अनुषंगानं सिंगल धाव कंप्लीट होते. विकेट मात्र मिळतोय. भाटपाडा संघ आपण यजमान संघ आहात. याची नोंद ठेवा. याचा भान ठेवायचं आहे. आता येणारे चेंडू आहेत 2. 2 मध्ये 5. आता 2 मध्ये 5 म्हटलं तर एक चौकार आणि एक सिंगल. आता इथून जर पाहिलं जसं क्रिकेटच्या खेळामध्ये 2 चेंडूमध्ये 5 धावा कंप्लीट करायची असेल तर अंडरम बॉक्स क्रिकेट आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. इथून एक चेंडू हा मात्र डॉट घ्यायचा आहे. तो म्हणजे या चेंडूवरती खूप काही अवलंबून आहे. या चेंडूवरती सिंगल आला तरी मॅचमध्ये रंगत आहे. या चेंडूवरती जर डॉट बॉल आला, या चेंडूवरती जर विकेट आला, तर मॅच ही पूर्णपणे पकड बनवू शकते ती म्हणजे भाटपाडा संघ. आणि इथून सिंगल आला तर जर्मन संघ सुद्धा मॅचमध्ये पकड बनवून ठेवू शकतो. पाहूया काय घडेल, काय बिघडेल. इकडून जर पाहिलं फलंदाज गॉन आणि मॅचमध्ये पकड बनवली आहे ती म्हणजे भाटपाडा संघाने. आता एक चेंडूमध्ये 5 क्लिअर करायचे आहेत. आता इथे नशीब. आता नशिबाचा खेळ राहिलाय जर्मन संघासाठी. इथून वाईड आला किंवा नो आला श्रेयसकडनं तर मॅचमध्ये पलटवार होऊ शकतं. परंतु इथून श्रेयस देव इथून चुकी करणार नाहीये. कारण की मॅच ज्या स्थितीमध्ये होता, त्या सिच्युएशनमध्ये होता. त्या सिच्युएशनमधनं आता बाहेर काढलं आपल्या संघाला. आता इथून जर पाहिलं तर श्रेयस मात्र म्हणेल, की आता चौकार जरी गेला तरी मला काही हरकत नाहीये. तर इथून
5 धावा कंप्लीट करायच्यात. एक चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. महेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडून मॅच क्लिअर होते आणि हा सामना जिंकला जातोय भाटपाडा संघ. अभिनंदन असेल आणि इथून जर्मन संघ मात्र या सामन्यात पराभव होतोय. आपलं त्याचबरोबर इथून जर पाहिलं आपण